रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात 12 जणांची 1,78,00,000 रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपी रियाज अहमद कासिम बंदरकर राहणार मुरुड यास तब्बल 7 महिन्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केरळ राज्यातील कोचीन विमानतळावरून ताब्यात घेतले। याबाबत सविस्तर वृत्त असे की मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सुरुळपेठ येथील मस्जिद येथे काही काळ मौलाना म्हणून काम केलेले रियाज अहमद कासिम बंदरकर यांनी आर्थिक अडचणीची सबब सांगत दरमहा घर खर्चासाठी पैसे मिळतील असे सांगत दिनांक 2 मे 2023 ते 9 जून 2024 दरम्यान फिर्यादी सलमा अनवर घलटे वय वर्ष 51 व्यवसाय गृहिणी राहणार आगरदंडा याची रुपये 6 लाख तर इतर 11 जणांची 1,72,00,000 रुपयांची फसवणूक केली। तसेच फिर्यादी सलमा अनवर घलटे यांच्याकडून तब्बल 6 लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धनादेशाद्वारे घेऊन त्या रकमेचे करारपत्र देऊन फसवणूक केली होती। फिर्यादी सलमा घलटे आणि इतर 11 जणांनी आरोपीकडे दिलेल्या पैशाची वेळोवेळी मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेलाय। अखेर फिर्यादी सलमा आणि 11 जणांनी दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी मुरुड पोलीस ठाण्यात रियाज बंदरकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। मुरुड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 420, 406 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंरक्षण अधिनियम MPID 1999 चे कलम 3-4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आरोपी भारताबाहेर दुबई येथे पळून गेल्याने पोलिसांना त्याला अटक करता आली नाहीये। त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या पथकाने तब्बल 7 महिन्यानंतर आरोपीला कोचीन विमानतळावरून पोलीस उपनिरीक्षक नारे यांच्या पथकाने दिनांक 25 मार्च 2025 रोजी रात्रीच्या वेळी ताब्यात घेत अलिबाग येथे आणले। आरोपीस अलिबाग येथील न्यायाधीश निळकंठ यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास 2 एप्रिल 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।